जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं। बैलगाडीवर बसून विद्यार्थी शाळेत आले। शाळेत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसेही घेण्यात आले। पहिल्याच दिवशी पुस्तक आणि गणवेश मिळाल्यानं विद्यार्थीही आनंदात होते। अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या स्वागतानं विद्यार्थ्यांना आजचा हा दिवस लक्षात राहील असंच यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। त्यातील शाळा आज उघडणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषद शाळांकडून जय्यत तयारी बालगोपाळांच्या स्वागताची करण्यात आली आहे। विविध ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बालगोपाळांचं स्वागत होत आहे। मी अशाच जळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर बैलगाडीच्या माध्यमातून मिरवणूक जी आहे ती या लहानग्यांची काढण्यात आलेली आहे। चिमुकल्यांचं वर्षभर शाळेमध्ये चित्त लागावं, जिल्हा परिषद शाळेची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते गावकरी असतील शाळेकडून करण्यात येत आहेत। या ठिकाणी जर आपण बघू शकलात तर लहानग्यांची अशा पद्धतीने बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आलेली आहे। लहानगे चिमुकले देखील या स्वागताचा आनंद घेत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते स्वागत या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांकडून केलं जात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामस्थ असतील, शिक्षक असतील यांच्याकडून अनोखा उपक्रम बैलगाडीच्या माध्यमातून स्वागत करण्याचा राबवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, वेगळा प्रयोग आपण राबवलेला आहे, काय सांगा? शासनाचा सन 2026-27चा हा प्रवेशोत्सव आज आमच्या जीप प्राथमिक शाळेत बोरणार येथे साजरा करण्यात येत आहे। त्यासाठी आम्ही नव्या मुलांचं जे नवीन चिमुकलं मुलं आहे यांचं बैलगाडीच्या स्वरूपामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे आमच्या शाळेमध्ये। जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस पटसंख्या जी आहे जिल्हा परिषद शाळेची ही घटते आहे, ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे। अशा उपक्रमांमुळे काही फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चितच हा शासनाचा एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे। या उपक्रमामुळे मुलांना शाळेची आवड निर्माण होईल, तसेच मुलांना शाळेविषयी आकर्षण निर्माण होऊन अशा नवीन उपक्रमांमुळे आमच्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आमच्याही शाळेची पटसंख्या अशा उपक्रमांमुळे आम्ही असे अनेक विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये दरवर्षी साजरे करत असतो आणि निश्चितच आमच्या शाळेची पटसंख्या अशा उपक्रमांमुळे वाढलेली आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज। सातारा जिल्हा परिषद कुडोलीमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचा जंगी स्वागताचा कार्यक्रम नियोजन करण्यात आलं होतं। विविध वेशभूषेत ट्रॅक्टर ट्रॉलीतून या चिमुकल्यांची मिरवणूक काढण्यात आली। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवख्या विद्यार्थ्यांचं ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या वतीनं अत्यंत जंगी असं स्वागत करण्यात आलं। मावळमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करायला मिळाल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी त्यांनी त्यांच्या शाळेच्या आठवणीही शेअर केल्या। वाटलं कारण हा दिवस म्हणजे लहानपणापासून आपण वेगवेगळ्या स्वरूपात बघत असतो। मला मुलांचं स्वागत करण्याची सवय अनेक वर्षापासून आहे, कारण मी एक शैक्षणिक संस्था पाहत होते, त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो। काही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची पहिली पायरी आजपासून सुरू होते आणि ती अत्यंत महत्त्वाची असते आणि तिला अशा प्रकारचं स्वागत जर मिळालं तर आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रगती करणारच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, असं मला वाटतं। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून लातूर जिल्ह्यातील शाळांना सुरुवात झाली आहे। शाळेचा पहिलाच दिवस जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागतही करण्यात आलं। कांदिवलीतल्या महानगरपालिकेतील शाळेत मुलांचं स्वागत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मेलडी चॉकलेट देऊन केलं। हातात मेलडीचं पाकिट धरून किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मेलडी चॉकलेट खाऊ खुद जान जाऊ। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधानांना मेलडी चॉकलेट देत असतील तर मी दिल्यास त्यात राजकारण का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला। इटलीच्या पंतप्रधानांना स्नेह वाढवण्यासाठी मेलोडी दिला, आम्ही आमच्या मुलांना दिलं तर त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? याला मान्यता प्राप्त झाली ना, म्हणजे देश आणि परदेश हे चॉकलेट मान्यता प्राप्त झालं आणि जर मान्यता प्राप्त देश आणि विदेश मध्ये झाले तर आमच्या महानगरपालिकेच्या त्यांना एक एक टॉफी देणं काय चुकीचं आहे का?
मेलोडी खाओ और खुद जान जाओ, आम्ही हेच सांगतोय.